असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक निर्णय रडारवर आलेत। आता 1400 कोटींचा एक प्रकल्प मुंबई पालिकेने रद्द केलाय। मुंबई पालिकेने घरोघरी जाऊन घनकचरा संकलन, झोपडपट्ट्यांची स्वच्छता आणि ड्रेनेज आणि शौचालय देखभाल या कामाकरता 4 वर्षांच्या कालावधीसाठीची 1400 कोटींची निविदा रद्द केल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदे यांच्या सूचनेनुसार दर आठवड्याच्या शेवटी डीप क्लीन स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला गेला। शहरातील झोपडपट्ट्यांच्या नियमित साफसफाईसाठी एक एजन्सी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते। मात्र अशा प्रकारचे काम करणाऱ्या बेरोजगार संस्थेने महायुती सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं। 2024च्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या सगळ्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नांची सरबत्ती केली होती। मुंबई महापालिकेला सध्याच्या कामाकरता दरवर्षी 100 कोटींचा खर्च करावा लागतो, तर प्रस्तावित निविदेनुसार हा खर्च 350 कोटींच्या घरात जाणार होता। हा प्रकल्प रद्द झाल्याने एकनाथ शिंदे यांना आणखी एक धक्का बसलाय। जवळपास 1400 कोटींचा एक प्रकल्प मुंबई महापालिकेने रद्द केला आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण याबाबत बोलूया। प्रणाली, आधी जे प्रकल्प मंजूर झाले होते ते प्रकल्प आता रद्द होण्याच्या वाटेवर बघायला मिळतायत। व्यवहार्य आहेत की नाही, योग्य किंमत त्याची दिली जाते की नाही, का भरमसाठ किंमत दिली जाते, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर ते तपासले जात आहेत। आत्ताची काय माहिती? हा जो 1400 कोटींचा प्रस्ताव आहे हा खरं तर कंत्राट सुद्धा त्याचं काढण्यात आलेलं होतं आणि अनेक वेळेला निविदा काढून सुद्धा कुणीही त्याला फारसा प्रतिसाद दिलेला नव्हता, कारण त्याच्यामध्ये घरोघरी जाऊन घनकचरा संकलित करणं हा एक मुद्दा होता। आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये अजूनही ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जात नाही आणि मुळात जेवढी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा आहे ती यंत्रणा जे कचऱ्याचे डबे आहेत किंवा सोसायटीच्या खालच्या बाजूला गाडी उभी करून तिथून तो कचरा संकलित केला जातो। घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्याला जो मॅनपॉवर पाहिजे तेवढा मॅनपॉवर आपल्याकडे नाही। त्यातला आणखी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे झोपडपट्ट्यांचा। तर झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी खरं तर दरवर्षी मुंबई महानगरपालिका ही कोट्यावधी रुपये खर्च करतच असते आणि त्यासाठी त्या झोपडपट्ट्यांमधले जे गट आहेत त्या गटांना या संदर्भातली निविदा जी असते काढून त्यांना ते पुरवले जातात। तर जे सामाजिक कार्य करणाऱ्या ज्या संघटना आहेत किंवा कंत्राट पद्धतीने जे आहेत ते हे झोपडपट्टी स्वच्छ करत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आजवर होतच आलेल्या आहेत। तर त्यामुळे त्यासाठी अतिरिक्त एक नवीन प्रकल्प सुरू करावा किंवा एक नवीन कंत्राट काढावं याची जी याच्यावर शंका उत्पन्न करण्यात आलेली होती। वारंवार त्या संदर्भात कोर्टामध्ये सुद्धा काही घटक जे आहेत ते गेलेले होते आणि त्यामुळे आजपर्यंत या बचत गटांच्या माध्यमातून किंवा झोपडपट्ट्यांमधले जे इतर घटक आहेत त्यांच्या माध्यमातून या सगळ्या स्वच्छता होत असताना नव्यानं एखाद्याच कंपनीला हा कंत्राट द्यावा याला त्या लोकांचा विरोध होता आणि त्यासाठी ते कोर्टामध्ये सुद्धा गेलेले होते आणि आता सूत्रांची माहिती जी मिळते त्यानुसार 1400 कोटी रुपयांचा हा प्रकल्प रद्द करण्यात आलाय। त्या व्यतिरिक्त आणखी एक प्रकल्प रद्द करण्यात आलाय तो म्हणजे महालक्ष्मी मंदिर जे आहे मुंबईतलं त्याच्या आवारातले जे दुकानं होते त्यांना व्यवस्थित करून त्या संपूर्ण परिसराचं सुशोभीकरणाचा एक प्रस्ताव होता। तो प्रस्ताव सुद्धा नामंजूर करण्यात आल्याची माहिती मिळते। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। एक महत्त्वाची